दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। मातंग समाजातील एका महिलेवर झालेल्या कथित जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाने तीव्र संताप व्यक्त करत इंदिरानगर पोलीस ठाण्यावर धडक दिली। पीडितेला तातडीने न्याय मिळावा तसेच संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। या आंदोलनात निखिल पाटील, दीपक जोशी, प्रकाश बांदेकर, राधे गुज्जर, अधिकार पाटील, मुकेश पाटील, विशाल पाटोळे, रोशन पाटील यांच्यासह सकल हिंदू समाजातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिलेवर विशिष्ट हेतूने हल्ला करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। घटनेची माहिती मिळताच समाजातील पदाधिकाऱ्यांनी पीडितेच्या पाठीशी उभे राहत इंदिरानगर पोलीस ठाण्यात धाव घेतली। आरोपींवर कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। आंदोलकांच्या मागणीची दखल घेत इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी तातडीने प्रकरणाची नोंद घेऊन संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली। पोलिसांनी दिलेल्या सहकार्याबद्दल निखिल पाटील, दीपक जोशी, प्रकाश बांदेकर तसेच उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे आभार मानले। मी आज घरी असताना 5:30 वाजता हा विषय झालेला आहे। माझे मिस्टर घरी नसताना ते लोक येऊन त्यांच्याकडून सणवारी पैसे घेतले होते 40,000। त्यांनी आम्ही व्याजासोबत 60,000 दिले, पण ते वारंवार घरी येऊन धमक्या देतात, शिवीगाळ करतात, जातीवाद देऊन बोलतात आणि आज मारहाण पण केली। आणि ते म्हणजे त्यांचा मुलगा, त्याची बायको आणि पोटामध्ये लात पण मारली, छातीमध्ये पण मारलं आणि ते फायटरने डोक्यामध्ये मारलं तर ब्लड खूप निघालं। नमस्कार, आज या ठिकाणी आपण सगळे जमलो आहोत। या ताईंना काही जिहादी प्रवृत्तीच्या लोकांनी मारहाण केली असे समजल्याचे असता आम्ही सदर सगळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे जमलो। ताईंच्या मिस्टरांनी 40,000 रुपये उसनवारी एका जिहाद्याकडनं घेतले होते, पण त्यांनी वारंवार त्यांच्या पैशाची परतफेड करून पण वाढीव व्याजदराने वारंवार त्यांच्या घरून, त्या ताईंकडून, त्यांच्या नवऱ्यांकडून सातत्याने पैशाची मागणी केली। जेव्हा जेव्हा ताईंचे घरचे नसायचे तेव्हा तेव्हा ते जिहादी प्रवृत्तीचे माणसं त्यांच्या घरी येऊन पैशाची मागणी करायचे। त्यांनी स्वतःच्या नाकातलं सुद्धा त्यांना काढून दिलं। आज त्यांनी त्यांच्या सगळ्या गोष्टींची सीमा ओलांडत एक महिला, त्याच्यानंतर त्यांचे ते 2 मुलं संध्याकाळी 5:30च्या दरम्यान ताईंच्या घरात घुसले। त्यांच्या घरी आज सवाष्णींचा कार्यक्रम होता। त्यांना मारझोड केली, पैशाची मागणी केली। ताईंनी सांगितलं की आम्ही तुमचे पैसे पूर्ण देऊन त्याच्यावरती आम्ही व्याज पण दिलेलं आहे, पण त्यांनी त्यांना जातीवाचक शिव्या दिल्या। तुम निचले जात के लोग, तू पैसा लेते और देते नहीं असं बोलून त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली, त्यांना मारहाण केली। डोक्याला त्यांना फायटरने मारलं, पोटात लात मारली और हमारे पैसे कैसे लेने के, ये तेरी इज्जत लूट के हम तेरे को बताते, अशा प्रकारची धमकी त्यांना दिली। या सगळ्या प्रकार होत असताना त्यांचे पती घरात नव्हते। त्यांच्या सासऱ्यांनी, त्यांच्या भाऊजांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, त्यांना या ठिकाणी मारहाण झाली। आज अण्णाभाऊ साठे जयंती, आज आपल्यातलेच हिंदू मातंग समाजातल्या या महिलांवरती, या कुटुंबावरती अन्याय झालेला आहे। त्या संदर्भात आज पोलीस स्टेशनमध्ये आपण फिर्याद नोंदवली। यापुढे अशा जिहादी प्रवृत्तीच्या लोकांनी जर आमच्या हिंदू बांधवांकडे अशा पद्धतीने चुकीच्या नजरेने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर कायद्याच्या भाषेत काय उत्तर द्यायचं हे आज आम्ही या पद्धतीने दाखवून दिलेलं आहे। मी सदर इंदिरानगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कारंडे साहेबांचे खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी या सगळ्या परिस्थितीचं गांभीर्य ओळखून त्यांच्यावरती त्वरित गुन्हे दाखल करून सदर गुन्हेगारांना पुढील 2 ते 3 तासात अटक करून त्यांनी या गोष्टीला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे। जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम। यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीने प्रशासनाला इशारा देत समाजात तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध कठोर कारवाई करावी, या प्रकरणाचा जलद गतीने तपास करून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली। दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास इंदिरानगर पोलीस करत असून घटनेबाबत अधिक माहिती समोर येण्याची प्रतीक्षा आहे। अमित कबाडे, दक्ष न्यूज, नाशिक।